सर्जाची हनम जोडी तन सर्जाची हनम जोडी माहुली कहाती गोडी माझा राजा गौल मोराच्या मानचा गौल मानचा रामाचा मानाचा देव मानाचा तन सर्जाची। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ असणार आहे, जे की आपण बैलपोळा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं केलेली आहे। यामध्ये आपण बैलपोळा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि आपला हा आजचा दुसरा व्हिडिओ इथं असणार आहे। तर भावांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं, व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। तर भावांनो, हा जे काही व्हिडिओ आहे ते आपल्याला अलाइट मोशन ॲपमध्ये बनवायचा आहे आणि जे काही शेकी फिट आणि बीटमार्क आहे सगळे तुम्हाला खाली मी दिलेले आहे। तर तिथून तुम्ही ती डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता किंवा ओपन करू शकता तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये आणि अशा प्रकारे इथे चालू करून घ्यायचं आहे। मी बघू शकतो इथे दोन प्रोजेक्ट्स आहे आपले, बैलपोळा शेकी फिट बाय टेक्निकल जे आणि बैलपोळा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग बाय टेक्निकल जे। म्हणजे हे एक बीटमार्क आहे आणि एक शेकी फिट आहे। तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे, आपली बीटमार्क इथे चालू करायची आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बैलपोळ्याचे जे काही मी तुम्हाला फोटो किंवा जे काही मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड केलेले आहे मटेरियल ते इथं ओपन करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला काय फोटो आणि काही PNG प्रोव्हाइड केलेली आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला इथं काय करायचं आहे, फोटो इथं ओपन करून घ्यायचे आहे। फोटोज तुम्हाला इथे लावायचे सगळ्यात आधी। तर एक फोटो इथं लावून घ्या, बघू शकता कोणता पण एक फोटो लावा आणि या फोटोची ड्युरेशन 12.28 पर्यंत अशी इथं वाढवून टाका। बघू शकता अशा प्रकारे या फोटोची ड्युरेशन तुम्हाला इथं अशी वाढवून टाकायची आहे। या फोटोची ड्युरेशन इथं वाढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोची जे काही ऑपॅसिटी आहे ते करायची आहे कमी। फोटोची ऑपॅसिटी तुम्हाला ठेवायची आहे 20 पर्यंत। तर आपण अशा प्रकारे 22, 21 अशा प्रकारे 20 पर्यंत अशी जे काही ऑपॅसिटी आहे आपल्या फोटोची ती अशी ठेवूया। तर याची ऑपॅसिटी अशी ते कमी केल्याच्या नंतर इथून पुढे 12.28च्या पुढे जे काही तुम्हाला बीटमार्क आले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे काही फोटो लावायचे आहे ते तुम्ही ते लावू शकता। तर आपल्याजवळ मी जे काही प्रोव्हाइड केलेले आहे फोटो तुम्ही ते लावू शकता किंवा तुमच्याजवळ जो तुमच्या गावातलं जे काही बैलपोळा सेलिब्रेशनचे किंवा काही फोटो असतील तर तुम्ही ते इथं वापरू शकता। पण मी आपण जे काही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते तिथे वापरूया। तर आपण अशा प्रकारे सगळ्या बीटमार्कमध्ये जेवढे काही आपले फोटो आहे ते सगळे फोटो असे इथे लावून टाकूया। बघू शकता आपले जे काही सॉन्ग आहे ते 21 सेकंदापर्यंत आहे, आपण 22 सेकंदापर्यंत आपले जे काही फोटो आहे ते इथे लावलेले आहे। तर हे असे तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे। तर हे इथे लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला आपल्याला प्लसवर क्लिक करून मीडियावर जाऊन एक मी PNGची जे काही PNG दिलेली आहे बघू शकता अशा प्रकारे हे PNG इथे लावून घ्यायची आहे आणि PNGची ड्युरेशन तुम्हाला 12.28 पर्यंत इथे अशी वाढवून घ्यायची आहे। बघू शकता काय अशा प्रकारे आणि या PNGला थोडी तर ॲडजस्ट करा, थोडी तर झूम इन अशा प्रकारे तर करून घ्या काय अशा प्रकारे। बघू शकता ही अशी तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर ही इथं ॲडजस्ट करायच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, इफेक्ट्स इथं लावायचे आहे। तर इफेक्ट लावायचं आहे ते तुम्ही बॅक या, आपल्या शेक इफेक्टमध्ये तुम्हाला जे काही 1 नंबरचा इफेक्ट असेल हा इफेक्ट तुम्ही इथं कॉपी करा। हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर आपले जे काही बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आता आपण फोटो लावलेले आहे 12.28च्या बीटमार्कपासून तर त्या सगळ्या फोटोना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावायचा आहे। बघू शकता फक्त फोटोला लावा, माझ्याच्यानं आता चुकून जसं PNGला इफेक्ट बसला होता तसा इफेक्ट इथं बसू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर फक्त जे काही फोटो तुम्ही लावले त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट फक्त असे तर पेस्ट इफेक्ट असे इथं करून टाकायचा आहे। बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं काय अशा प्रकारे। तर ही सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं बसून जाईल। तर या सगळ्या फोटोंना इफेक्ट बसल्याच्या नंतर बॅक येऊन जा, आपल्या शेक इफेक्टमध्ये जा आणि जे काय आता 2 नंबरचा इफेक्ट आहे बघू शकता हावाला इफेक्ट तुम्हाला डायरेक्टली कॉपी करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचा आणि आता आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे परत हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर आणि आपण जे PNG लावलो त्या PNGला सिलेक्ट करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर जे काही बैलपोळ्याची जे काही PNG आहे त्या PNGला हा इफेक्ट इथे बसलेला आहे आणि अशा प्रकारे हा जे काही इफेक्ट आहे ती असं दिसून येईल बघू शकता। तर याला इथं तुम्ही काय करायची, जे काही इफेक्ट्समध्ये जा आणि रेजमध्ये जे काही यांची इंटेन्सिटी आहे ते थोडी इथं हाय करा। बघू शकता अशा प्रकारे इंटेन्सिटी तुम्ही इथं हाय करू शकता, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल आपले जे काही PNG आहे त्याची एकदम ब्राईट होऊन जाईल। अशा प्रकारे काय ते इफेक्ट हे इथं तुम्हाला सेटिंग करून घ्यायची आहे, इंटेन्सिटी हाय करून घ्यायची आहे। तर ही इंटेन्सिटी हाय घ्यायच्या नंतर आता तुम्ही इथं बघू शकता आपला हा व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, 12.28च्या बीटमार्कला येऊन एक तुम्हाला जे काही आपली शॅडोची PNG असते ते इथं लावून द्यायची आहे। शॅडोची PNG तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ते इथं लावू शकता। तर आपल्याला शॅडोची PNG इथं लावून घ्यायची आहे
बघू शकता आपण आपली शॅडोची PNG तुम्हाला इथे दाखवून देऊया. शॅडोची PNG तर लावायची नंतर तुम्हाला त्याच्यावर हीच PNG इथे परत ठेवायची आहे. तर ती कशी ठेवायची मी तुम्हाला सांगूनच देतो. सगळ्यात आधी आपण आपली PNG इथे लावून घेऊया, शॅडोची PNG. ही शॅडोची PNG इथे लावून घेऊया आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवून याला थोडी ते ॲडजस्ट करा, म्हणजे थोडे काय खालच्या साईडला शॅडो इथे ॲडजस्ट करा आणि 11.28च्या बीटमार्कला येऊन परत तीच PNG म्हणजे बैलपोळ्यावाल्याची PNG लावायची आहे आणि या PNGला तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या साईडला तिथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर ही PNG अशी तुम्हाला इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. तर ही PNG इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर बघू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल काय अशा प्रकारे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ म्हणजे एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भावना भेटूया आपण सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.